नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे शिवरात्रीसाठी मी आज खास बनवलेले आहे कवठाची बर्फी। कवठाची बर्फी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आपण बनवलेली आहे कवठाची एकदम कमी साहित्यामध्ये बर्फी। चला तर मग रेसिपी पूर्ण बघूया। इथे मी साहित्य घेतलेले आहे, 1 वाटी गूळ, त्यानंतर मिल्क पावडर घेतलेली आहे आणि 1 कवठ घेतलेला आहे। तर मी आता हे कवठ फोडून घेणार आहे। इथे मी कवठ फोडून घेतलेला आहे। हे बघा किती छान असा आतमध्ये गर निघालेला आहे। तो गर मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर हे बारीक वाटून घ्यायचं। वाटण्यासाठी इथे थोडंसं दूध टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। हे बघा असे एकदम बारीक अशी पेस्ट तयार केलेली आहे। इथे मी एक कढाई घेतलेली आहे। कढाईमध्ये मी थोडे 1 चम्मच तूप टाकून घेणार आहे आणि आपलं कवठाची पेस्ट ही त्या तुपामध्ये थोडा वेळ शिजवून घेणार आहे। कवठ हे थोडा वेळ शिजवून घ्यायचं तुपामध्ये। हे बघा इथे मस्त कवठाचा गर हा शिजून झालेला आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत गूळ। इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला होता। गुळाचा पूर्णपणे पाक होईपर्यंत गूळ शिजवून घ्यायचा। हे बघा इथे पूर्ण गूळ वितळलेला आहे। अजून थोडा वेळ मी शिजवून घेणार आहे। इथे पूर्णपणे शिजून गेलेले आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे आपली मिल्क पावडर। मिल्क पावडर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। हे बघा हे पूर्ण मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे। मी आता गॅस थोडा वेळ बंद करून ठेवते। मी इथे घेतलेले आहे 1 केक ट्रे। त्याला मी तूप लावून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये बटर पेपर टाकून बटर पेपरला तूप लावून घेतलेलं आहे।
त्यानंतर ही कवठाची बर्फी आपण तयार करण्यासाठी या केक ट्रेमध्ये टाकून घ्यायची आणि 2 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची। तर इथे 2 तास झालेले आहे। मी आता बर्फी काढून बघते। चला तर मग आपण बर्फी कापून घेऊया। मी असे चौकोनी तुकडे करणार आहे। हे बघा, आपली कवठाची बर्फी किती छान अशी झालेली आहे। खायला एकदम टेस्टिंग अशी खूप छान अशी बर्फी तयार झालेली आहे। तर तुम्ही एकदा बर्फी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, छान अशी कमेंट्स करा आणि आज ही बर्फी नक्की बनवून बघा।